नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी। आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। हा व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्हाला बराच काळ गेलेला असणार आहे, कदाचित मे बी उद्या पण लगेच येऊ शकतो। तर आज बाप्पाच्या वाढदिवसाला जाणार आहे, आता पाळण्याला जायचं आहे। तर मग त्यामुळे मी म्हटलं की चला हा लुक दाखवूया। पाळण्याचा फोटो मी टाकते, कारण बाकी इतर सगळेजण असतात ना, मग सगळ्यांनाच आवडतं असं नाही व्हिडिओ देणं। तर खास ज्वेलरी बघा, ही टेम्पल ज्वेलरी 250 रुपीज हा, आणि हे 100 रुपीज। आणि ह्याला बरोबर 40 वर्ष झाली। आता माझं लग्न झालं त्या वर्षी घेतलेलं आहे मी हे, 40 वर्षापूर्वी। तेव्हा सुद्धा कॉम्बो सेट घेतलेला आहे। हे आहे नेकलेस आहे आणि कानातले, तेव्हा कॉम्बो सेट घेतलेला आहे हा, आणि एवढा स्वस्तातला। बेंटेक्स नवीन नवीन निघालं होतं ना, आणि हा असा सेट केलेला आहे। बघा किती छान वाटतंय, बरं वाटतंय ना सगळं। हे बघा, 2 फुलं घातलेली आहेत, आणि ही जी क्वेरीच्या ह्या ज्या साड्या आहेत ना, ह्याला 1 टच पदर पण छान दिसतो आणि असं पण छान दिसतं। आणि मला वाटतं की ब्लाऊज ह्याच्यावर हा असाच जास्त छान दिसतो। माझ्याकडे आणखीन एक साडी आहे सेम टू सेम, ती पण नेसल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवीन। इकडे केशरी आहे आणि इकडे मोरपिशी, खूप सुंदर आहे ती सुद्धा साडी, ती पण मी शिवून घेणार आहे ब्लाऊज। आता कोणीतरी मला विचारलं, मॅडम हे सगळं तुम्ही कुणाला तरी देण्यासाठी साड्या घेताय आणि नेसताय काय? आवडल्या नेसून टाकल्या बाई, काय करायचं, मन गेलं ना त्याच्यात, आणि पुन्हा जाऊन दुसऱ्यांच्यासाठी नवीन आणल्या। तर छान छान अशी मस्त मस्त आयडिया केली मी। आणि आमच्या ब्लाऊज शिवणाऱ्या मावशी म्हणल्या, त्यांना काय ढीकभर मी ब्लाऊज शिवत असते, आणि त्या सुद्धा मला शिवायला लावतात, कारण प्रत्येक ब्लाऊजचं फॅशन वेगळं शिवतात। आणि त्या म्हणतात, ते 1000 रुपयाची एक साडी नेसण्यापेक्षा हे बरं करता बघा तुम्ही, 1000त 5 साड्या घेऊन येता आणि मस्त हौसही होते। आणि हळूहळू हे सगळं मी तुमच्या डोक्यात भरवती आहे की एकच एक साडी महागडी नेसायची, त्याच्यापेक्षा त्याच्यातच ढिगभर साड्या येतात, भरपूर साड्या नेसल्याचा आनंद। आणि ब्लाऊज पण शिवून घ्या बरं का माहितीये का, कारण वेगवेगळे ब्लाऊज घालायला मिळतात। आपलं कुठला तरी एक केशरी किंवा एक काळं किंवा एक पांढरा घालायचे दिवस नाही राहिले आता। आणि ते सिरियल सारखं तर अजिबात करू नका, कशावरही काहीही घालतात ते लोक। ते काय त्यांच्याकडे ब्लाऊज नसतात, साड्याही नसतात, ते सगळं त्यांनी दिलेलं असतं सिरियलवाल्यांनी, त्यामुळे टाचून घालतात काहीतरी। आपलं तसं काय नाही आहे, आणि आपले काय परत द्यायचे कपडे पण नसतात, म्हणजे तात्पुरतं नुसतं असं फॅशन शो करायचा, हॉल म्हणतात त्याला, आणि हॉल करायचा आणि मग परत कपडे पाठवून द्यायचे। तसं काय आपलं नाही, घ्यायचं ते विकत घ्यायचं बघा, आपण घसघशीत मस्त एन्जॉय करायचं लाईफ, आयुष्यात काय ठेवायचं नाही। मेल्यावर कोणी साडी द्यावी, कोणी जेवायला घालावं, खायला घालावं, आपल्यासमोर कावळ्याला ते वेगळे वेगळे पदार्थ आणून ठेवायचे, तसलं काय डोक्यात टेन्शन घेऊ नका। आहे तोपर्यंत सगळं छान राहा, नाती सांभाळा, कर्तव्य करा, जबाबदाऱ्या सांभाळा, सगळं 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 मस्त करा आणि आनंदी राहा। कारण कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यामध्ये जो आनंद आहे तो मला असं वाटतं एकांतात जाऊन राहून, डोंगरात जाऊन जप तप करणे आणि ध्यान साधना करणे ह्याच्यात तो काय आनंद नाही। शेवटी जबाबदारी आणि कर्तव्य आहेत हो, असं मला तरी वाटतं। हा माझा विचार आहे, बाकीच्यांचा काय असेल तो असू शकतो। थोडक्यात मी काही वानप्रस्थाश्रमात जाऊ शकत नाही, माझा गृहस्थाश्रमातच वानप्रस्थाश्रम असेल, पण वेगळं मी काय असं घरदार सोडून जाऊ शकत नाही। साधं मला तुम्हाला सांगते, माझ्या बहिणीच्या मुलाचं अगदी जवळचं नातं, लग्न आहे उद्या, पण मी नाही जाऊ शकत आहे। काकांना म्हटलं, काका तुम्ही जा, मी येत नाही, मी आपलं इथूनच हाय बाय करते, इथूनच अक्षत टाकते, मला एवढं सुद्धा जाणं होत नाही, म्हणजे इतकी सुद्धा मी संसारातनं मुक्त नाही आहे। तर काय म्हणून मुक्ती घ्यायची आणि मोक्ष घ्यायचा, नकोच तो, मोक्षही नको मुक्ती नको। गृहिणीसाठी ते नाही ठेवलेलं सगळं जे काय आहे ना, ते सगळं पुरुषांच्यासाठीच आहे। ते सगळं संसार सोडून जाऊ शकतात कुठे, बायका काही असले उद्योग करू शकत नाही, कारण की त्यांच्यावरती जबाबदारी आहे संसाराची। संसार, कुटुंब हे सगळं देवाने तिच्यासाठी दिलेलं आहे। त्यामुळे आणि तिच्या वात्सल्याची, तिच्या आपुलकीची, तिच्या प्रेमाची
तिच्या अस्तित्वाची सगळ्यांना खूप गरज असते. तर त्यासाठी आमचा हाच संसार, हाच आमचा मोक्ष म्हणायचा. चला, छान सत्य हे बघा, छान आहे की नाही? घरच्या घरी आनंदी व्हा मस्तपैकी, आणि भरपूर 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 आनंदी व्हा. आपला आनंद आपणच शोधायचा. दाखवते हा तुम्हाला पाळणा. बघा किती छान, बघा. वा वा, मस्त मस्त मस्त, छान छान छान. बाळा जो जो रे जो जो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती मोरया. इकडे शंकराची पिंड पण आहे. मंगलमूर्ती मोरया. आमच्या मुलांचा गणपती हा. किती सुंदर सुंदर सजवतात. घ्या दर्शन बाप्पाचे. बाळा जो जो रे जो जो. बाळा जो जो रे